नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंकजाताई मुंडे यांनी आपली उमेदवारी बीडमधून लढवणार आहोत असं जाहीर केलेलं आहे। तर त्यांनी आपल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत प्रचारादरम्यान। आचारसंहितेनंतर प्रत्येक कार्यालयातील कामाचा आढावा अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार, ही सर्व त्या व्यवस्थित काम चेक करणार आहेत आणि त्या जबाबदारी घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। लोकसभेची निवडणूक लढवित असताना काय करायचं आहे हे देखील मी ठरवलं आहे। बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये उद्योग नाही, त्यामुळे मोठा उद्योग उभारून बीड जिल्ह्यातील बेरोजगारांना किमान 10,000 नोकऱ्या मिळतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तसेच गोरगरीब लोकांच्या समस्या असतात, छोटी छोटी कामे असतात, ती वेळेवर व्हायला पाहिजेत, यासाठी गरिबांचा रॉबिनहूड व्हायचा आहे। चोराचं जे भ्रष्टाचार आहेत, घोटाळेबार आहेत, त्यांचे लुटून गरिबांना वाटायचं आहे। जनतेच्या फार काही अपेक्षा नसतात, दैनंदिन प्रश्न असतात, ते कसे सुटतील यावर आगामी काळात माझा भर असणार आहे, असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले।